काय बघा, वारकरी संप्रदायाची कलशस्थानी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे परमार्थाला लागले ते भगवंताच्या आदेशाने. नाम देवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. भगवंताच्या आदेशाने तुकोबाराय परमार्थाला लागले आणि परमार्थाला लागत असताना त्यांनी सर्वस्वाचं आपल्या दान केलं. होता नव्हता तेवढा पैसा गोर गरिबा करवी वाटून दिला. आणि ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं होतं आणि कर्ज दिलेल्या शेतकऱ्याच्या ज्या सावकारकीच्या खतावण्या होत्या, ज्या तुकोबरायच्या वाट्याला आल्या, त्या जगद्गुरु तुकोबरायने त्या खतवण्या आपल्या हाताने इंद्रायणीमध्ये बुडून टाकल्या. आणि 450 वर्षापूर्वी हा माझा शेतकरी मित्र जगद्गुरु तुकोबरायने कर्जमुक्त केला, कर्जमुक्त केला, कर्जमुक्त केला. असे महान जगद्गुरु तुकोबराय साधना करत असताना 3 ठिकाणी साधना करण्याकरता जात होते. पहिला डोंगर आहे भांडारा, दुसरा आहे भामचंद्र आणि तिसरा आहे बोराड्या. या 3 डोंगरावरती जाऊन जगद्गुरु तुकोबरायने गळ्यामध्ये विना घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि भजन करावं. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. अखंडनाखंड अभंगणा भुले तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. एवढं भजन केलं तुकोबरायने. त्याचा परिणाम असा झाला, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने तुकोबरायांना भेट दिली. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला, देव भेटले. मग तो घोरडे असेल, भामचंद्र असेल, अशा ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी साधना केली. अशी हे जे डोंगर आहेत, हे डोंगर म्हणजे सामान्य डोंगर नसून वारकरी संप्रदायाची ती श्रद्धास्थान आहे, श्रद्धास्थान आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, आजचं जे महाराष्ट्र शासन आहे, आजचं जे महाराष्ट्र शासन आहे, ते महाराष्ट्र शासन काय करतंय बघा. इकडे आपल्याला सांगतंय आम्ही हिंदू धर्म रक्षक आहोत, इकडे आपल्याला सांगतंय आपल्याला हिंदू राष्ट्र म्हणून भारत देश साजरा करायचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे जे डोंगर आहे, भामचंद्र असेल, घोरडे असेल, त्याच्यावरती अतिक्रमण होऊ लागलेलं आहे. मोठमोठे कारखानदार आहेत, त्या कारखानदाराकडून पैसे घेऊन त्यांना ती जागा दिली जात आहे. हा दुर्दैवाचा प्रकार. आज उद्या जर समजा ते डोंगर फोडले गेले, त्याचं अस्तित्व जर नाही राहिलं, तर वारकरी संप्रदायाची जी श्रद्धास्थानं आहेत ती पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याकरता भामचंद्र संघर्ष समिती, भामचंद्र बचाव समिती एक स्थापन झालेली आहे. आणि त्याचे एक मोठे कीर्तनकार किंवा एक मोठे तत्ववेत्ते आहेत की ज्यांचं नाव आहे, त्यांनी एक समिती स्थापन केली आहे. मधुसूदन महाराज त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, संघर्ष समिती, भामचंद्र संघर्ष समिती. आणि त्या समितीतून या भामचंद्रगड असेल, भांडारा असेल, घोरडा असेल, त्याचं संरक्षण करण्याकरता प्रयत्न चालू आहे. त्यांनी फार मोठा 40 वर्षापासून त्यांचा लढा आहे. एका श्रीमंत पाटील घराण्यात ते जन्माला आलेले आणि ब्रह्मचारी व्रत धारण करून ह्या भामचंद्र घोरडा या डोंगराचं संरक्षण करण्याकरता ते पुढे निघालेले. आणि त्यांच्या सहकार्य करण्याकरता अनेक शाखा, अनेक संस्था, आपली सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने सुद्धा या कार्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि तसाच अखिल भारतीय मराठा महासंघाने सुद्धा या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. परवा 2 महिन्यापूर्वी आळंदीत एक मोठा कार्यक्रम झाला, संत पूजन मराठा महासंघाने घेतलं. आणि त्या संत पूजन 5000 संतांचं पूजन झालं. आणि त्यामध्ये आपल्यालाही निमंत्रण होतं. आणि तिथलं माझं व्याख्यान ऐकून मराठा महासंघाचे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख दिलीप दादा जगताप यांनी माझं प्रवचन भाषण ऐकलं आणि त्याची दखल घेऊन आणि वारकरी संप्रदायातल्या गेल्या 42 वर्षाची केलेल्या सेवेची दखल घेऊन मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी माझी निवड केली 2 महिन्यापूर्वी. आणि म्हणून या मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता या नात्याने आपल्याला सर्वांना विनंती करतो की या लढ्यामध्ये आपल्याला सुद्धा सगळ्यांना उतरायचं. आपल्याला सुद्धा आज गरज आहे. जर शासनाने एवढ्यावर
जर याची दखल नाही घेतली, हे उत्खनन बंद जर नाही केलं, या डोंगराची तोडफोड जर बंद नाही केली, तर येत्या 10 मार्चला भव्य दिव्य आणि विशाल अशा प्रकारचा मोर्चा मुंबईला घेऊन जायचा आहे. जसा की मागच्या काळामध्ये संघर्ष होते, मनोज जरंगा पाटलांनी मराठा समाजाच्या प्रश्नाकरता संविधानिक पद्धतीने लढा दिला, त्याच पद्धतीने आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानावरती लढा द्यायचा आहे. याच्याकरता सर्व कीर्तनकारांना, महाराज मंडळीला, रामायणकारांना, प्रवचनकारांना माझी विनंती आहे. आज आपण ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करतो, त्या जगद्गुरु तुकोबरायच्या या लढ्यात उतरणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून मी जे आज बोललोय ते प्रत्येकाने उद्यापासून कीर्तनात बोलावं, अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. आणि ती आज वारकरी संप्रदायाची गरज आहे. आणि एवढं ठणकावून सांगून, ज्या कीर्तनकाराला या प्रश्नावर बोलायचं नाही, तुकोबरायावर बोलायचं नाही, मी ठामपणे या कीर्तनातून जाहीर सांगतो की त्या कीर्तनकाराने माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगावर अजिबात कीर्तन करू नये, अजिबात कीर्तन करू नये. आणि मी तशी प्रिंट नोट काढणार आहे काही दिवसानंतर. मराठा महासंघाचा प्रवक्ता या नात्याने मी तशी प्रिंट काढणार आहे. म्हणून कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार हे सर्वांना माझी विनंती, आपल्या वक्तव्यातून उद्यापासून बोला. आणि त्याच्याकरता आपण येत्या 25 तारखेला वडवणी येथे ठीक 11 वाजता एक मोठा वारकरी मेळावा बोलवलेला आहे. त्याच्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारी मंडळी, भजनी मंडळी यांना सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. स्वतः महाराज उपस्थित राहणार आहेत. संघर्ष समितीचे अध्यक्ष महाराज स्वतः उपस्थित, मधुसूदन महाराज स्वतः उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सुद्धा सर्वांनी यावं. 25 तारखेला, येणाऱ्या 25 तारखेला वडवणी शहरामध्ये कृष्णा हॉटेलच्या वरती एक मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे. आपण सर्वांना निमंत्रण देतो. या कार्यक्रमाचा प्रवक्ता या नात्याने निमंत्रण देतो. आपण या कार्यक्रमाला हजर राहावं एवढीच विनंती करतो. आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशा सुसराव्या अशा हरिकीर्तनानंतर आजचा